उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचे प्रताप समोर आले आहेत। हा सफाई कर्मचारी चक्क पालिकेच्या जागेचा स्वतःच्या फायद्यासाठी भाडेतत्वावर देऊन गैरवापर करत असल्याचा पुरावा आणि माहिती समाजसेवकाला मिळाली। त्यानुसार समाजसेवकाने माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती घेऊन पालिकेपासून ते मंत्रालयापर्यंत लेखी तक्रार केली आहे। पालिकेच्या जागेचा कोणीही गैरवापर करू शकत नाही हे निष्पन्न झाले आहे। तसेच हा गैरप्रकार पालिका आयुक्त अजय शेख यांनाही माहीत आहे। या प्रकाराला 2 महिने उलटून गेले, मात्र पालिका आयुक्त यासंबंधी कोणतीही ठोस कारवाई करत नाही असे आरोप समाजसेवकांनी केले असून जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर समाजसेवकांनी न्यायालयात धाव घेण्याचा निश्चय केला आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 पारुशा हजेरी शेडच्या बाजूला पालिकेची जागा आहे। पालिकेच्या जागेवर राजू नावाच्या एका इसमाने चहाची टपरी टाकली आहे, मात्र ही चहाची टपरी चालवण्याची परवानगी त्याला चक्क पालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याने दिली आहे। या सफाई कर्मचाऱ्याचे नाव कृष्णा वाघमारे असे आहे। कृष्णा वाघमारे याने राजू टपरीवाल्याला ही जागा भाडेतत्वावर दिली आहे। सुमारे 10,000 डिपॉझिटचे आणि 5,000 महिन्याचा भाडा असा व्यवहार केल्याचे आरोप समाजसेवक प्रमोद मोरोटिया यांनी केले आहेत। या संदर्भात माहिती अधिकारातून प्रमोद मोरोटिया यांनी माहिती घेतली असून कोणत्याही सरकारी जागेचा वापर खाजगी कामासाठी करणे हे गैर असल्याचे आरोप त्यांनी पालिकेवर केले आहेत। दरम्यान या संदर्भात प्रमोद मोरोटिया यांनी मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असून यावर आळा घालण्यात यावा असे खुद्द मंत्रालयाचे आदेश आहेत। मात्र पालिका अधिकारी यावर कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याचे आरोप प्रमोद मोरोटिया यांनी केले आहेत। दरम्यान जर का पालिकेने वेळीच कारवाई केली नाही तर मात्र समाजसेवक प्रमोद मोरोटिया यांनी पालिका विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे। सर, उल्लासनगर महानगर पालिका में भ्रष्टाचार महानगर पालिका के अधिकारियों द्वारा अपने चरम पर है, लेकिन वहाँ के माननीय आयुक्त अजीत शेख सर और उपायुक्त माननीय अशोक नाइकवाड़े सर इस पर कोई भी कार्रवाई करने के लिए तैयार नहीं है। अभी कुछ महीनों पहले की बात है, महीने के पहले की बात है, उल्लासनगर महानगर पालिका के कर्मचारी माननीय कृष्णा सूर्यभान वाघमारे इन्होंने पारुशा मार्केट उल्लासनगर नंबर 5 में हाजिर शेड के बाजू में एक सरकारी ज़मीन एक राजू नामक व्यक्ति को किराए पर लगाने के लिए दी थी, जिसमें 10,000 रुपीज़ डिपॉजिट और 5,000 भाड़ा डन हुआ था, जिसमें से 4,000 राजू नामक व्यक्ति ने ऑनलाइन उसे ट्रांजेक्शन किया भी है कृष्णा वाघमारे को। तो जब ये बात मुझे पता चली तो मुझे ऐसा महसूस हुआ कि किसी भी अधिकारी को या आम आदमी को ये हक नहीं है कि वो सरकारी ज़मीन किसी को किराए पर दे। तो इसी विषय पर मैंने महानगर पालिका के जो आयुक्त हैं अजीत शेख सर, उन्हें 4 लेटर लगाए। ये ओरिजिनल कॉपी है मेरे पास में। तो मेरे लेटर लगाने के बाद भी वहाँ पर कोई कार्रवाई नहीं हुई। उसके बाद मैं माननीय आयुक्त सर से मिला, अजीत शेख सर से, तो उन्होंने वहाँ के जो जीएडी के हेड हैं प्रभारी माननीय हिरवे सर, मनीष हिरवे सर, उन्हें बोला कि इस पर कार्रवाई करें। तो उन्होंने ये एक नोटिस दिया है, आप ये नोटिस देख सकते हैं, इसमें साफ है कारणे दाखवा नोटिस उल्लासनगर महानगर पालिका, और इसमें उसका नाम भी है कृष्णा वाघमारे, और इसमें 2 दिन में जवाब देने के लिए बोला है। लेकिन आज इसको महीना हो गया है और वाघमारे ने तो कोई जवाब दिया नहीं है और इन्होंने भी अपनी तरफ से कोई कार्रवाई की नहीं है। तो आज जब मैं महानगर पालिका में गया तो मैंने उन्हें बताया कि सर मेरे पास ये मंत्रालय का लेटर है, जो मैंने वहाँ तक इसकी एक कॉपी दी थी। इसमें आप साफ देख सकते हैं उन्होंने लिखा है प्रति आयुक्त, और इसमें एकदम साफ है कि जो भी है कार्रवाई करें और उसका जवाब भी दें। ये मंत्रालय का लेटर है, ये है मंत्रालय का लेटर। इसमें साफ मेंशन है कि प्रति आयुक्त उल्लासनगर महानगर पालिका, मेरा नाम भी है, महाराष्ट्र शासन कच्छ अधिकारी। लेकिन इस लेटर का वो मानने के लिए तैयार नहीं है। मैं ये लेटर लेके गया तो उन्होंने देखकर सीधा फेंक दिया, बोलिए सर कार्रवाई हो जाएगी तो हम आपको बता देंगे। तो फिर मैंने बोला ठीक है सर, जब भी हो जाए अब बता देना। अब मैं ये पेपरों को आगे बढ़ाने वाला हूँ और मैं वहाँ जाकर मंत्रालय में उनसे पूछूंगा चीफ सेक्रेटरी सर से कि सर आपके लेटर देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं हो रही है, आगे इसमें क्या किया जा सकता है। नहीं, बस उन्हें एक नोटिस दे के छोड़ा हुआ है कार्रवाई के नाम पर, लेकिन कार्रवाई कुछ भी हो नहीं रही है। मेरी मांग सिर्फ ये एक है कि किसी भी आम आदमी को या सरकारी अधिकारी को, कर्मचारी को ये हक नहीं है कि वो सरकारी ज़मीन पे घर बनाए, दुकान बनाए, बिल्डिंग बनाए या किसी को किराए पर दे। ये करना एक गुनाह है भारतीय कानून के अनुसार। तो इन पर कार्रवाई होनी चाहिए ताकि वो भविष्य में ये काम ना करे और कोई दूसरा कर्मचारी अधिकारी भी इसे देखकर सबक ले कि कार्रवाई हुई है, वो भी ये काम ना करे। धन्यवाद। दरम्यान या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे। त्या अनुषंगाने प्राप्त झालेले तक्रार विचारात घेऊन कृष्णा वाघमारे नामक कर्मचाऱ्याला आम्ही शोकास बजावण्यात आलेले आहे
शोकाचं उत्तर आल्यानंतर आम्ही त्याच्यावर प्रभाग अधिकारी आणि तेथील कन्सर्न ESI यांचे अभिप्राय घेऊन पुढील कारवाई करण्याचे नियोजन आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर बिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचं शोरूम, बँक्वेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, बिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.